नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. दंड भेदभाव सगळ्या ताकदीची देवी. माझा इतिहास त्यांना माहीत नाही. मी सगळं करून इथपर्यंत आलो आहे. आता मी आमदार नाही, त्यामुळे मला कसलेही बंधन नाही. त्यामुळे विरोधकांचा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही. साम दाम दंडभेद अशा सर्व बाबींचा वापर केला जाईल. बाजार समितीत जे सुरू आहे त्यावर देखील योग्य भूमिका घेतली जाईल, अशा शब्दात माजी आमदार दिलीप मोहिते यांनी आपल्या विरोधकांचा समाचार घेतला. पराभवानंतर आयोजित मेळाव्यात माजी आमदार दिलीप मोहितेंनी विरोधकांना आपल्या नेहमीच्या शैलीतील दमदार भाषणातून खुले आव्हान देत आपल्या आगामी राजकीय भूमिकेची दिशा दाखवून दिली आहे. खेड आळंदी विधानसभा निवडणूक 2024 मध्ये पराभूत झालेले महायुतीचे उमेदवार आणि खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी शुक्रवारी दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी कार्यकर्त्यांचा व मतदारांचा आभार मेळावा घेतला. राजगुरुनगर जवळील चांडोली येथील रिद्धिसिद्धी मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या या मेळाव्यास तालुक्यातील दिलीप मोहिते समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते यांनी पराभवाच्या कारणांचा आढावा घेतला. आपल्या भाषणातून त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्यावर देखील सडेतोड टीका केली. मला विधान परिषद आणि मंत्रिपद देखील नको असल्याचे सांगत मोहिते यांनी मंत्रिपदाच्या चर्चांना देखील पूर्णविराम दिला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारगटकर यांच्यासह तालुक्यातील सर्वच माजी आमदार दिलीप मोहिते समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिलीप मोहिते यांच्या या दमदार भाषणाची सध्या तालुकाभर चर्चा होत आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त पुणे लाईव्हवर उपलब्ध असून ते आपण पाहू शकता. दिलीप मोहितेचा इतिहास त्यांना कदाचित माहीत नसेल की माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी करून इथपर्यंत आलो. सगळ्या प्रकारची उत्तर त्यांना दिली जातील. त्यांनी या गल्लीमध्ये राहू नये. राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वाधिक ताकद असलेल्या उत्तर पुणे जिल्ह्यातील पक्षाची ताकद टिकवून ठेवण्यासाठी अजित पवार यांच्याशी एकनिष्ठ आणि ज्येष्ठ माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर घेऊन मंत्रिपद मिळणार का, याकडे दिलीप मोहिते समर्थक कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. मात्र खुद्द माजी आमदार दिलीप मोहिते यांनीच आपण मागच्या दाराने जाणार नसून मंत्रिपदासाठी हात पसरणार नसल्याचे कार्यकर्त्या मेळाव्यात जाहीर केले. त्यामुळे मोहितेंना आमदारकी किंवा मंत्रिपद मिळणार का याबाबत त्यांच्या कट्टर समर्थक कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. खेड बाजार समितीचे संचालक अशोक राक्षे यांचा दाखला रद्द करण्याचा खेडच्या तहसीलदारांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी स्थगिती दिली आहे. खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे आर्थिक दुर्बल घटक गटातून निवडून आलेले संचालक अशोक राक्षे यांचा उत्पन्नाचा दाखला रद्द केल्याचा निर्णय मंगळवारी दिनांक 10 डिसेंबर रोजी खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिला होता. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने तहसीलदार ज्योती देवरे यांना मोठा दणका दिला आहे. उच्च न्यायालयाचा हा निर्णय आल्यानंतर माजी आमदार दिलीप मोहिते यांनी संबंधित स्थगिती तात्पुरती असल्याचे सांगत न्यायालयात पाठपुरावा करणार असल्याचंही सांगितलं आहे. आज हायकोर्टामध्ये आम्ही दाखल केलेली केसमध्ये हायकोर्टाने जो निर्णय दिला आहे तो आज माझ्या बाजूने दिला आहे. सत्याचा न्याय हा मिळालेला आहे. मला कोणी किती कारस्थान करू द्या, काहीही करू द्या, तरी माझी जी प्रामाणिकपणा आणि जो गावच्या तालुक्याच्या ज्या जनतेसाठी विकासाच्या बाबतीत झडणारा कार्यकर्ता म्हणून आज 2 पंचवार्षिक निवडून दिलेलं मार्केट कमिटीला मला आज कोर्टाने हायकोर्टाने सत्यामागे न्याय दिला आहे. तो विजय हा माझा. आणि इथून पुढच्या काळामध्ये सभापती विजयभाऊ शिंदे असतील, उपसभापती क्रांतिदेव समोरचे असतील, अनुरागदादा जैद असतील, सर्व संचालक मंडळी आम्ही जोमाने काम करू आणि कितीही कोण्या काही करू द्या, त्याला आम्ही त्याला. वाहनाच्या धडकेत तरुण जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी चाकण तळेगाव रस्त्यावर घडला. शिवम, पूर्ण नाव आणि पत्ता निष्पन्न नाही असे या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवम हा चाकण तळेगाव रस्त्याने जात असताना अज्ञात भरधाव वाहनाने त्याला धडक दिली. या अपघातात शिवम याला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक तेथून पळून गेला. महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत. कंटेनरच्या धडकेत एका दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. पूजा विनोद ढमाले, वयवर्ष 44, राहणार कडूस, तालुका खेड असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी कंटेनर चालक कुंडलिक बाळू टोणे, वयवर्ष 44, राहणार सांगले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेडचे नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळे यांचा कामाचा सपाटा सुरू केला आहे. खेड तालुक्यातील जनतेला वरदान ठरणारे चाकण उपजिल्हा रुग्णालय या कामाचा आढावा आमदार बाबाजी काळे यांनी घेतला.
जनतेशी संबंधित कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी वर्गाला जनताभिमुख काम करावे लागेल अशा स्पष्ट सूचना आमदार बाबाजी काळे यांनी दिल्या. चाकण उपजिल्हा रुग्णालय काम चांगल्या प्रकारे करण्यासाठी मी स्वतः कामावर लक्ष ठेवणार असल्याचं सांगितलं. तालुक्यातील अधिकारी वर्गाने राजकारण करू नये, जनतेशी संबंधित कामावर विपरीत परिणाम होईल असे काम करणाऱ्या आणि जनतेची कामे वेगवेगळ्या लालसेतून अडवणाऱ्या अधिकाऱ्यांची गय करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. देशभक्त हुतात्मा बाबू गेणू सईद यांच्या 94व्या पुण्यतिथी निमित्ताने गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रोजी मुंबई कळबादेवी येथून आलेल्या प्राणज्योतीचे स्वागत राजगुरुनगर या ठिकाणी हुतात्मा शिल्पस्थळावर पारंपरिक वाद्याच्या जल्लोषात करण्यात आले. चासकमान धरम परिसरातील आदर्श गाव वेताळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी 2 वर्गखोल्या सुवर्णलता मदरसन कंपनी ट्रस्ट यांच्या वतीने CSR फंडातून बांधण्यात आल्या. या वर्गखोल्याचे उद्घाटन आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील SYBA मध्ये शिक्षण घेणारा वैष्णव ठाकूर याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं गुंटूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या दक्षिण पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंग मुलांच्या स्पर्धांमध्ये 102 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले आहे. संस्थेच्या वतीने त्याचा सत्कार संस्थाध्यक्ष देवेंद्र बुट्टे पाटील, नानासाहेब टाकळकर, हिरामण सातकर, निलेश कडपाटील यांच्या हस्ते करण्यात आला. खेडचे नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळे यांच्याबाबत तरुणाईमध्ये मोठे आकर्षण असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे सध्या तालुक्यात हे नूतन आमदार जातील तिथे तरुणाई मोबाईलमध्ये त्यांच्यासोबत सेल्फी करण्यासाठी गराडा घालत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. राजगुरुनगरमध्ये चक्क महाविद्यालयीन तरुणाईच्या आग्रहाने आपल्या वाहनातून उतरून आमदार काळे यांनी असा वेळ तरुण आणि तरुणींना दिला. शनिवारी 14 डिसेंबर रोजी होणाऱ्या दत्त जयंतीनिमित्त खेड तालुक्यात सर्व दत्त मंदिरे फुलांसह विद्युत रोषणाईने सजली आहेत. दत्त जयंतीनिमित्त अनेक गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. दत्त जयंतीनिमित्त सर्वत्र धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक ग्रामस्थांनी केले आहे. परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्या माते फिरू आणि त्या पाठीमागे असणाऱ्या समाजकंटकांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गीते यांना आंबेडकरी संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले. परभणी येथे संविधान शिल्पाची तोडफोडीचा निषेध वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून करण्यात आला. खेड तालुक्यात रस्ता रोको करून या घटनेचा निषेध करण्यात आला. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाने खेड तालुक्याच्या ग्रामीण व आदिवासी भागातील हजारो गरजू विद्यार्थ्यांना हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या माध्यमातून शैक्षणिक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे प्रतिपादन खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी केले. संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित जाहीर सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी संस्था अध्यक्ष अॅडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, शांताराम घुमटकर, बाळासाहेब सांडभोर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हिरामण सातकर, नितीन गोरे, अॅडव्होकेट पोपटराव तांबे, राष्ट्रवादी महिला राज्य उपाध्यक्ष अॅडव्होकेट राजमाला बुट्टे पाटील, माजी सभापती ज्योती अरगडे, डॉ. शैलेश मोहिते आदी उपस्थित होते. चाकण MIDC मधील होरिबा इंडियाने चाकण येथील तांत्रिक केंद्रामध्ये हायड्रोजन इंधनावरील वाहनांच्या इंटरनल कंबशन इंजिनची चाचणी सुविधा सुरू केली आहे. कंपनीने ही सुविधा उभारण्यासाठी सुमारे 30 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. परभणी आता संविधान शिल्पाची तोडफोडीचा निषेध सर्वत्र होताना पाहायला मिळतोय. यात कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 27 डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले. पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं अपर जिल्हा दंडाधिकारी ज्योती कदम यांनी 27 डिसेंबर 2024च्या रात्री 12 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) आणि 3 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले. या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणं, दगड अथवा शस्त्र किंवा अस्त्रे किंवा फेकायची हत्यारे, अगर साधने बरोबर नेणं, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका आणि शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येतील अशा कोणत्याही वस्तू बरोबर नेणं,
कोणत्याही इसमाच्या चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणं, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणं, वाद्य वाजवणं यास प्रतिबंध करण्यात आलाय. सभ्यता अगर नीतिमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्याची सुरक्षा धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणं करणं, आविर्भाव करणं, कोणतेही जिन्नस तयार करून त्यास जनतेत प्रसार करणं, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीनं कलम 37(1) व 3 विरुद्ध वर्तन करणं, 1951चे कलम 37चे पोट कलम 3 अन्वये 5 पेक्षा जास्त लोकांचा जमाव करणं, तसंच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेणं किंवा मिरवणूक काढणं यास देखील प्रतिबंध करण्यात आलाय. हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणं आवश्यक आहे व त्याबाबत परवानगी आहे त्यांना लागू होणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील आणि असेही या आदेशात नमूद करण्यात आलंय. जनता शिक्षण संस्थेच्या चाकणीतील श्री शिवाजी विद्यालयात वार्षिक स्नेह संमेलन शुक्रवारी 13 डिसेंबर 2024 रोजी उत्साहात संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.